तर तुम्हाला पण युरोपियन सारखं स्टेकेशन आणि असा मॉलीसारखा फ्लोटिंग ब्रेकफास्ट पाहिजे असेल नक्की विजिट करा या रिसॉर्टला. आणि तुम्ही व्ह्यू तर बघा, तुम्हाला असं पूर्ण 360 व्ह्यू मिळू शकतो इथे. बघा पूर्ण तुम्हाला इथे सगळ्यांची प्रायव्हेट बंगलोज आणि पूर्ण ग्रीनरी दिसणार आहे. तुम्ही बॅक साईडला जाणार तर पूर्ण सह्याद्रीचा डोंगर आहे. सुपर वाईट एकदम. कपल तर नक्की आवर्जून या. हा व्ह्यू आहे हा एकदम म्हणजे बोलतो ना, हा 360 साऊथ नाव आहे रिसॉर्टचं. तर सेम तसाच 360 व्ह्यू आहे. तर हा रात्रीचा व्ह्यू आहे. तर आज मी आलेले आहे 360 साऊथ व्ह्यूमध्ये, जे आहे ओल्ड खंडाळा रोडला आहे. ॲक्च्युली मी थोडं दुपारी आलेले आहे त्यामुळे खूप ऊन आहे. हे खूप असं वरती एकदम व्हॅलीतून एकदम तुम्हाला रोड पण मॅपवरती एकदा दोनदा तुमचा चुकू शकतो. आमचा तर चुकलेला होता, पण तुम्हाला खूप असे व्हिलाज दिसतील. छा पॉईंटवरती ज्यांनी 360 साऊथ नाव दिलेलं आहे तिथून तुम्हाला 360 व्ह्यू पूर्ण भेटत आहे. तुम्हाला असे खूप तुम्हाला असे स्टॅच्यूज दिसू शकतात तिथे आहेत ते. आणि असं ओल्ड स्ट्रक्चर आहे स्टोनचं. आणि असे मोठे मोठे तुम्हाला असे डोंगर दिसणार आहेत. प्रत्येक रूमच्या आउटसाईडला इथे टेबल आहे बसायला तुम्हाला. असं तुम्हाला व्ह्यू भेटेल. आणि हा कॉमन सिटिंग एरिया आहे. तेव्हा तुम्हाला पूर्ण अशी पूर्ण हे बंगलोज आहेत इकडचे, जे बस स्टार्टिंगला दिसते ना रोडला, हे सगळे बंगलो आहेत. एवढं चालून चालून मी पण दमलीच आहे. खूप असं वरती आहे म्हणून. पूल पण दिसतोय तुम्हाला इथून. आणि हे ना चेसमध्ये असतात तसं ह्यांनी इंटिरियर केलेलं आहे. तुम्ही ते फोटोज पण काढू शकता उभे राहून मस्तपैकी. हे रेस्टॉरंट आहे त्यांचं. तर आहे आमचा रूम. मला इकडे ना युरोपियन स्टाईलची वाईब मिळणार आहे. तर ह्यांचं जे थीम आहे ह्या रिसॉर्टचं हे युरोपियन स्टाईलचं आहे. आणि सो हा माझा रूम आहे 11 नंबरचा 1-1. आणि हा माझा रूममध्ये जस्ट 2 सोफाज दिलेले आहेत, चेअर दिलेले आहे. आणि हा व्ह्यू दिसतोय मस्तपैकी तुम्ही बघू शकता विंडोतून. हे जे तुम्हाला दिसतं आहे चेसवाला आहे ते त्यांचं रेस्टॉरंट. एक इंडोर आहे, एक आउटडोर आहे. वरती तो पूल आहे. आणि त्यांचे बाजूच्या आजूबाजूचे पूर्ण बंगलोज आहेत तिथे. छान असा व्ह्यू भेटतो आहे. आणि तुम्हाला लांबून असं दिसेल तुम्हाला रोड दिसतोय बा इथून. तुम्हाला इथून आहे ना तुम्हाला रोड दिसतोय, जो लोणावळ्याचा रोड आहे तो. तुम्हाला रोडवरून पण तुम्हाला हे दिसेल कारण हे एवढं वरती आहे. मस्त असा मोठासा असा बेड दिलेला आहे. गिझरसाठी ते बटन दिलेलं आहे. आणि नॉर्मल वॉर्डरोब दिलेला आहे तुम्हाला ठेवायला. इथे छोटं मिनी फ्रीज दिलेला आहे. आणि इथे तुम्हाला जे काही खाण्यापिण्याचं भेटणार आहे तुम्हाला पहिला ऑर्डर करावं लागणार. म्हणजे तुम्हाला पहिला सेट करावं लागेल मेनू. आणि तुम्हाला नंतर रेस्टॉरंटमध्ये खाली भेटत तुम्हाला रूममध्ये सर्व्हिस भेटत आहे. फक्त तुम्हाला चहा आणि कॉफीज भेटणार आहे रूम सर्व्हिसमध्ये. तर तुम्ही इथे फ्रीजमध्ये काहीही ठेवू शकता तुम्ही आणलं असेल तर. काही लॉक आहे का फ्रीज? आता पाण्याची बॉटल्सची आहे. तर सेट आणि तुम्हाला स्लिपर्स भेटणार आहे. तुम्ही आता मस्त एन्जॉय करू शकता. तर हा माझा आहे लुक आत्ताचा. त्यामुळे आता चालेल लंचला. तर बघू आज लंचमध्ये मेनूमध्ये काय काय आहे. तसं पण मी ऑर्डर पहिला दिलेली होती काय काय, तरीसुद्धा बघूया जेवण कसं आहे ते टेस्टला. आणि हे पूर्ण रिसॉर्टचं जेवण प्युअर व्हेज आहे.
रेस्टॉरंट आहे आणि आउटसाईड आहे ते तुम्ही बाहेर मस्त असं इनोव्हेटिव्ह असं छान आहे डेकोरेशन. त्यांनी मस्त सायकल लावलेली आहे, पेंटिंग्स आहेत छान छान. सिटिंग अरेंजमेंट खूप छान आहे, एकदम कम्फर्टेबल आहे. आता बघू मेन्यूज काय आहे यांचे. तरी माझं सगळं आलेलं आहे. व्हर्जिन पिना कोलाडा आहे, कॉर्न सूप आहे, हे फ्रेश फ्रूट ज्यूस आहे, हा मलाई कोफ्ता आहे, 2 नान आहे, व्हेज बिर्याणी आहे, रायता दिलेला आहे आणि हे पनीर टिक्का आहे. सो असं आहे मला. आणि जे डेझर्ट आहे ते तिरामिसू आहे, मी केलेलं आहे, ते येईलच थोड्या वेळाने. हा सगळा मील आलेला आहे, ते 1 बाय 1 स्टार्ट करूया. पनीर टिक्का एवढं खास नाही आहे, फक्त वरून फक्त मसाला लावला, मग स्टॉपिंग एवढं स्पायसी पण नाही एवढं. खूप भूक लागलेली सकाळी, फक्त थोडाच ब्रेकफास्ट करून लवकर निघाले, कारण ह्याचा चेक इन टाईम 2 वाजता आहे, म्हणून चेक इन 2 वाजता आहे, चेकआउट 11 o'clock आहे, म्हणजे उद्याच्या 11 वाजता सकाळी. तूप आणि पनीर तर संपलेलं आहे. आता राहिलं आहे बिर्याणी राहिलेली आहे आणि भाजी राहिलेली आहे, जी पनीर कोफ्ताची आहे. मलाई नान एवढं संपते की आमच्याने माहिती नाही, तर खूप सारा ऑर्डर केलेला आहे. एकदम फ्लोटिंग हायट्रीसुद्धा आहे, तर तो तुम्ही नक्की बघा. कोफ्ता आहे, मलाई कोफ्ता. आणि माझं हे आउटफिट कसं वाटलं हे मला कमेंट करून सांगा. आणि व्हेज बिर्याणी दिलेली आहे, व्हेज असल्यामुळे जास्त काही ऑप्शन्स इथे नाही आहेत. गरमागरम नान दिलेली, ब्लॉकच्या नादामध्ये थंड झाली ना, खाऊन कळेल ना रब्बर झालं की नाही. मस्त. मलाई कोफ्ता केल्यामुळे स्वीट आहे, कारण त्याच्यामध्ये खूप सारी मलाई टाकलेली. जेवण तर मस्त आहे. लंच संपलेलं तर नाही आहे, मी तसंच अर्ध ठेवलेलं आहे बिर्याणी वगैरे. तर हे तिरामिसू मी केलेलं आहे ऑर्डर आहे, ते खाऊन बघते. टेम्पटिंग यम्मी असं आहे. कॉमन वॉशरूम्स आहे आणि जो हा फन्स आहे तो हा मसाजचा आहे आणि हे वरचा आहे हा गेम्स आहे. सो जाऊया आपण. हा मसाज आहे खूप. आता पण चाललं गेम्स. तर गेम रूममध्ये तर कोणी नाही आहे, आता मीच आहे. जूला जायचं सगळे टाइमपाससाठी. असं क्वालिटी टाईम स्पेंड करू शकतात. कपल आला सगळे मस्त आहे. इनोव्हेटिव्ह असं छान डायनिंग एक्सपिरियन्स आहे. तुम्ही इथे बसून असं चिल करू शकता. आणि तिकडे ती बग्गी राईड दिसते. कोणाला समजा चालायचं इश्यू असेल तर भरपूर सामान आहे बग्गी राईड. असे सह्याद्रीचे असे तुम्हाला डोंगरनी दिसतील. सो हे त्यांचं आउटडोर सिटिंग आहे. आणि तुम्हाला इनडोर सिटिंग पाहिजे असेल तर तुम्ही खाली जायचं इथून. आणि जो वरती आहे तो पूल आहे. तर हे आहे स्पाचं कार्ड आहे हे. तर कोणाला स्पा करायचं असेल तर स्पा पण अवेलेबल आहे. हे त्याचे चार्जेस आहेत. आणि तुम्हाला समजा कपल्स येत असेल आणि ज्यांना कॅन्डल लाईट डिनर करायचं असेल तर त्यांच्यासाठी पण अरेंज करून देतात. हा स्पेशल मेन्यू आहे. तर तुम्ही इथून हे सगळे तुम्हाला मिळू शकतात. व्हेज, प्युअर व्हेज आहे.
सो इथे तुम्हाला सो इथे मी सूप ॲपिटायझर केलेलं होतं, बिर्याणीच केलेली होती, एक मी मलाई कोफ्ता घेतलेला होता आणि ह्याच्यामध्ये मी कॉकटेल्समध्ये मी तर हा माझा फ्लोटिंग हाय टी आहे. सो ह्याच्यामध्ये ह्यांनी कॉफी दिलेली आहे, मॉकटेल्स दिलेले आहे, हे कोल्ड्रिंक दिलेलं आहे, ह्याच्यामध्ये फ्रूट्स दिलेले आहे, फ्राईज आहेत, सँडविच आहे, ब्रेड टोस्ट आहे, पॅनकेक आहे आणि पनीर स्टफ दिलेला आहे. तर चला, आणि इथून हा तुम्हाला मस्त दिसतोय, हा व्ह्यू दिसतोय, हा छानपैकी हा रिसॉर्टचा व्ह्यू आहे. आणि तर चला मी एन्जॉय करते माझा फ्लोटिंग ब्रेकफास्ट. तर तुम्हाला मग युरोपियन स्टाईल वाईब एन्जॉय करायची आणि मॉलदीव्सला ब्रेकफास्ट एन्जॉय करायचं असेल फ्लोटिंग ब्रेकफास्ट तर तुम्ही नक्की या रेस्टॉरंटला. वाईब तर बघा मस्त एकदम मॉलदीववाल्याचा फ्लोटिंगवाला जो फील आहे ना तुम्हाला इकडे मिळेल. ॲक्च्युली माझी हाईट छोटी असते, मी ऑलमोस्ट हे झालेली आहे, पूलमध्ये गेलेली आहे, पण सुपर एक्सपिरियन्स. कपल लोक असेल नक्की या स्टेकेशनला या रिसॉर्टला व्हिजिट करा आणि हा फ्लोटिंग ब्रेकफास्ट एन्जॉय करा. फ्लोटिंग ब्रेकफास्ट पण आहे, फ्लोटिंग हाय टी पण आहे, तर मी हाय टी प्रिफर केली आहे. मस्त मी एन्जॉय करत मस्त तुम्ही प्रॉपर इंग्लिश स्टाईल बोलत ना हाय टी येईल म्हणजे. आणि पूर्ण मी कॉस्टिंग आहे मी माझ्या पूर्ण मी कॅप्शनमध्ये टाकेनच नाही, तर नक्की चेक करा आणि मला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ कसा वाटला आहे मला कॉमेंट करून सांगा आणि नेक्स्ट सजेशनसाठी किंवा नेक्स्ट स्टेकेशनसाठी मला कॉमेंट करा. तर हा रात्रीचा व्ह्यू आहे. ही पूर्ण लाइटिंग केलं ते रेस्टॉरंट आहे आणि मस्त असा रात्रीड्यांचा आवाज येतोय छान एकदम. तर ना रात्र झालेली आहे आणि माझा रूम एकदम वरती आहे, वरच्या टोकाला आहे. तर आज आहे डे 2. तर आज आहे आता मी चालले मॉर्निंग ब्रेकफास्टला. तर व्ह्यू बघा इकडचा सकाळ सकाळचा. तर बघा आज ब्रेकफास्टमध्ये काय काय येते. तर आहे आज माझा मॉर्निंग ब्रेकफास्ट. तर बघू शकता किती आयटम्स आहेत आणि अजून यायचे आहेत. हा अनलिमिटेड ब्रेकफास्ट बुफे आहे इकडचा. ट्रेन जो ब्रेकफास्ट आलेला आहे बुफे, वडापाव आहे, मेदूवडा सँडविच आहे, फ्रेश फ्रूट्स आहेत, डोसा उत्तप्पा आहे, खूप ऑप्शन आहेत. ब्रेकफास्टपर्यंत खूप ऑप्शन्स आहेत, बघूनच पोट भरेल. आणि ऑनेस्टली ब्रेकफास्ट एवढा आहे, मी रात्रीचा डिनर लिटरली स्किप केला, एवढं खाल्लं होतं. आता थोड्या वेळाने मला चेकआउट आहे. तर ज्यांना कोणाला तिकडे चार्जेस आणि रेट विचारायचे असेल आणि काय फॅसिलिटीज आहेत किंवा ॲक्सेसेस विचारायचे असेल तर ते मला कॉमेंट करून शकतात, की त्यांना नक्की रिप्लाय करेन. तर हा ब्लॉग कसा वाटला हे मला कॉमेंट करून सांगा आणि आवडला तर लाईक अँड शेअर करा. सो बाय.